नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे आता वल्लरी म्हणत असते की आई, तुम्हाला माहिती आहे का, लक्ष्मी कुठल्याही रूपामध्ये येऊन इथे आशीर्वाद देऊन जात असते. काल रात्री लोखंडे वहिनी आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या लावण्याला वाण दिले, म्हणजे याचा अर्थ लक्ष्मीने इथे लावण्यालाच आशीर्वाद दिलाय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे अर्णव आणि ईश्वरीसुद्धा असतात. अर्णव म्हणत असतो, मामी, जरी तिला वाण भेटलं असलं तरीसुद्धा ती या घरची सून नाही आहे, त्याच्यामुळे तिला वाण भेटलं काय नाही भेटलं काय त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा इथे आजी म्हणतात, अगदी बरोबर, बरोबर बोलतोय चिंटू. लावण्याला वाण जरी भेटलं असलं तरीसुद्धा लावण्य या घरची सून कुठे आहे? सून तर ईश्वरीच आहे ना. आणि त्यामुळे लक्ष्मीने आशीर्वाद हा ईश्वरीलाच दिलेला आहे. आणि तसंही खूप वर्षांपूर्वी सात्विकालासुद्धा असाच लक्ष्मीने आशीर्वाद दिला होता. लक्ष्मीची पावलं ही सात्विकालासुद्धा आशीर्वाद म्हणून मिळाली होती आणि ह्या वेळेला ईश्वरीलासुद्धा तो आशीर्वाद देण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे ठरल्याप्रमाणे हे घे, हे तुझ्यासाठी, कारण लक्ष्मीने तुला आशीर्वाद दिलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आजीने आता कोल्हापूरवरून जो काही कुंकवाचा करंडा आणलेला असतो तो ईश्वरीला आता दिलेला असतो. आजी म्हणते की हे कुंकू देवी आईच्या पायाजवळचं आहे आणि जे लोक नशीबवान असतात ना, त्यांच्याच वाट्याला हा कुंकवाचा करंडा जातो. हे घे, तुझ्यासाठी हा आशीर्वाद, कारण जरीसुद्धा मी तुझा सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे तरीसुद्धा तू हे व्रत पूर्ण केलेस आणि लक्ष्मीने तुला आशीर्वाद दिलाय, म्हणून हा कुंकवाचा करंडा मी तुला देते. हो, पण याचा अर्थ असा नाही आहे की कुंकवाचा करंडा तुला दिला म्हणून मी तुझा नाचसून म्हणून स्वीकार केला आहे, असं अजिबात नाही आहे. अजून मी तुझा नाचसून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे. तेव्हा वल्लरी आणि लावण्या या दोघींच्या जीवात जीव येतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्णवला फोन येतो. तेव्हा इथे अर्णव आपला फोन उचलण्यासाठी आता बाहेर निघून जातो. तेव्हा इथे ईश्वरी आजीला म्हणत असते की आजी, मी इथे हे जे काही करते ना, ते मला कुठला हक्क अधिकार हवा आहे म्हणून करत नाही आहे. मी खरंच सांगते, मला फक्त ह्या घराचं भलं हवं आहे आणि मी माझं सून होण्याचं कर्तव्य पूर्ण करते. या घराला, या घरातल्या माणसांना सगळ्यांना मी आपलं मानले, म्हणून या घरासाठी जे योग्य असेल ना ते मी सगळं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करते. या घरातल्या रूढी, परंपरा, प्रथा ज्या काही आहेत त्या व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करते. फक्त इतकंच, मला फक्त या घराचं भलं हवं आहे, बाकी काही नाही, म्हणून मी हे सगळं करते. बरं, आज तुम्ही माझा सून म्हणून जरी स्वीकार केला नसलात तर एक माणूस म्हणून तुम्ही माझं कौतुक केलं, हेच आत्तापुरतं माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, म्हणजे तुला काय वाटलं, पुढे जाऊन आम्ही तुझा सून म्हणून स्वीकार करू, असा जो काही तुझ्या मनामध्ये गैरसमज असेल ना तो बाजूला करून टाक, कारण तसं कधीच होणार नाही आहे, कळलं ना. अगं, तुझ्यामुळे अर्णववरती आणि या घरावरती दुःखाचं सावट आहे, संकटाचं सावट आहे आणि आम्ही तुझ्यासारख्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करू असं तुला वाटलंच कसं? आणि तुला वाटत असेल ना बळजबरीच्या सूनबाई की पुढे जाऊन तुझा आम्ही सून म्हणून स्वीकार करू, तर तुझा हा गैरसमज लवकरच दूर होईल, कारण तसं कधीच होणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात, नाहीतर काय, किती आणि काही झालं ना तरीसुद्धा तू माझ्या मनाच्या विरुद्ध लग्न केलेस, त्यामुळे कितीही काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझा सून म्हणून स्वीकार कधीच करणार नाही आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, असं आता आजी म्हणते आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ईश्वरीसुद्धा आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे गणूबाप्पाच्या जवळ आता दिवा वगैरे तिने लावलेला असतो. तिथे येते ईश्वरी रडत असते. तिच्या हातामध्ये आजीने दिलेला जो कुंकवाचा करंडा असतो तो तिने आता तिथे गणूबाप्पाच्या इथे ठेवलेला असतो आणि ती तिथेच बसून रडत असते. आजी जे काही बोललेली असते तिला आठवत असतं की तू माझ्या मनाविरुद्ध लग्न केलेस, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे आणि म्हणून मी तुझा नासून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णव रूममध्ये येतो. बघतो तर काय, ईश्वरी आता रडत बसलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं, काय रडतेस तू? हे बघ, आजीला ना थोडासा वेळ दे. आजी एक ना एक दिवस तुझा सून म्हणून नक्की स्वीकार करेल. आजीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते, कसं काय, कसं बोलताय तुम्ही अर्णव सर, मी आजीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको?
आजी माझ्यामुळे दुखावल्यात. मला या घरामध्ये सगळे आनंदी राहायला हवेत, सगळे मला सुखी हवेत आणि माझ्यामुळे आजींना किती त्रास होतोय ना हे आज दिसलं मला आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. आपल्यामुळे जर कुणाला आनंद नाही झाला तर ठीक आहे, मला काही हरकत नाही, पण निदान आपल्यामुळे कुणाला दुःखही होता कामा नये आणि आजींना झालेलं दुःख मी नाही बघू शकत. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, आता आजीच्या डोक्यातून पत्रिकेचा विषय जात नाही आहे, त्याला तू तरी काय करणार? आणि मी खरंच सांगतोय, पत्रिका, पूजा, हवन या गोष्टींवरती माझा विश्वास नाही आहे. माझ्यासाठी माणसाचं मन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तुझं मन खूप सुंदर आहे मी सिंदूर. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो, हे बघ, आजीला हे सगळं एक्सेप्ट करायला वेळ जाईल, पण तू आता एक्सेप्ट कर की आजी तुझ्याबद्दल काय विचार करते आणि हळूहळू तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता काहीच बोलत नाही आणि ती येऊन आता बेड वगैरे व्यवस्थित करत असते. तेव्हा इथे आता हंतरुणाची घडी वगैरे घालत असताना अर्णव तिथे येतो आणि तिच्या हातातून आता तो इथे पांघरून खेचून घेतो आणि तो स्वतःसुद्धा घडी घालत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर, हे काय करताय काय तुम्ही? प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये यायलाच हवं का? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी फक्त तुझा मूड लाईट करण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या चेहऱ्यावरती स्माईलच छान दिसतं, असा हा पडलेला चेहरा तुझा अजिबात छान दिसत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर, प्रत्येक वेळेला मी नाराज असताना, मी दुःखी असताना इथे मला हसवायलाच आलं पाहिजे, माझा मूड चांगलाच केला पाहिजे, असं खरंच काय नाही आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला गंमत कशी काय सुचते? म्हणजे सिरियस कधी तुम्ही होणारच नाही आहेत का? तुम्हाला काहीच कळत नाही. तेव्हा अर्णव आपला गप्प बसतो आणि हातातलं पांघरूण आता गुंडाळा मुंडाळा करून बाजूला ठेवून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सॉरी सर, मी ते थोडं जास्तच बोलले ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, तू आत्ताच जास्त बोलत नाही, तू प्रत्येक वेळेला जरा जास्तच बोलून जातेस, पण ठीक आहे, तुझ्याकडून आता अपेक्षा तरी काय करू? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, मी जास्त बोलते ना, मग अजून थोडं जास्त बोलते. तुम्हाला आहे ना सर, हंतरुणाची आणि पांघरुणाची घडी घालताच येत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघेजण आता हसायला लागतात. तेव्हा अर्णव म्हणतो, आता कसं? तुझ्या चेहऱ्यावरती आहे ना मी सिंदूर, स्माईलच छान दिसते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, खरं सांगू का, सगळं काही व्यवस्थित सुरू असतं, सगळं काही चांगलं वाटतं, आजूबाजूला सगळं चांगलं घडतं ते बघूनसुद्धा आनंद होतो, पण कधी कधी खूप भीती वाटते. असं वाटतं काहीतरी वाईट आपली वाट बघते की काय, असं सतत मला जाणवत असतं. कुणीतरी आपल्याकडे लपून बघतंय. म्हणजे मला माहिती आहे तो भास असतो, पण तरीसुद्धा भीती वाटते की तो आपल्याकडे लपून छपून बघतोय आणि आपल्याला इथे घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, असं सतत वाटतं सर, आणि ही भीती मनामध्ये माझ्या सातत्याने असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी असताना भीती हा शब्द मनातसुद्धा येऊ देऊ नकोस. मी तुझ्याबरोबर असेल ना, तेव्हा भीती वाटायचं काही कारणच नाही आहे, कारण मी असताना कुणी तुला काही करू शकणार नाही आहे. कळलं तुला मी सिंदूर? तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला आता धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता राकेशची झोप झालेली असते. राकेश इथे उठतो आणि आता आपला मोबाईल बघतो, तर खूप उशिरा उठलेला असतो राकेश. तेव्हा राकेश म्हणतो, अरे देवा, आज मला इतकी झोप कशी काय लागली? छान, काल रात्री कोजागिरीच्या चांदण्यांमध्ये माझी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीमध्ये असती, पण मला इतकी झोप लागली की त्याच्यामुळे मला जागताच आलं नाही. या सगळ्याच्या मागे त्या अर्णवचा तर हात नसेल ना, असं इथे विचार राकेशच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, त्या अर्णववरती लक्ष ठेवायला हवं, तो सारखा माझ्या आजूबाजूला असतो माझ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. तेव्हा इथे राकेश म्हणतो की काल रात्री माझी इंदोरी जिलेबी किती बरं छान दिसत होती. काल रात्री माझ्या मनासारखं झालं असतं, पण माझ्या चुकीमुळे सगळं काही हातातून निसटून गेलं. पण काही हरकत नाही, माझी इंदोरी जिलेबी लवकरच माझ्या मिठीमध्ये असेल, त्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. आणि तो आता आपल्या हाताची मूठ अशी काही बंद करतो की त्याच्या आता हातातून रक्त आलेलं असतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो की इंदोरी जिलेबी, अगं तुझ्यासाठी मी माझं रक्तसुद्धा व्हायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की इंदोरी जिलेबी जोपर्यंत माझी होत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. असे प्रयत्न करत राहीन ना की इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत आली पाहिजे, आणि जर तसं नाही झालं तर मी सिच्युएशन तशी क्रिएट करेन की माझ्या मनासारख्या गोष्टी
घडत गेल्या पाहिजे असं राकेशने ठरवलेलं असतं. मी माझ्या इंदोरी जिलेबीसाठी इथे आलो आहे आणि तिच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असं राकेश म्हणत असतो आणि आपल्या हातातून आलेलं रक्त तो स्वतः आता तोंडाने पुसून टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांसाठी ईश्वरीने इथे ब्रेकफास्ट बनवलेला असतो. तिने सगळ्यांसाठी इंदोरी पोहे बनवलेले असतात. तेव्हा अंजली म्हणत असते, ईश्वरी खरंच बाबा तुझं कौतुक केलं पाहिजे. रात्रभर तू जागलीस तरीसुद्धा सकाळी सगळ्यांसाठी तू पोहे बनवलेस, ते सुद्धा किती छान पोहे बनवलेस तू. खूपच चवीला आहेत इंदोरी पोहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई अहो मी इतकं खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता राकेश आलेला असतो. राकेश येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुम्ही सगळ्यांनी मला मिस केलं असेल नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, नाही एवढं पण मिस केलेलं नाही आहे, नॉट रिअली. तेव्हा अंजली म्हणते, काय रे चिंटू, असं का बोलतोयस तू? तेव्हा इथे सगळेजण अर्णवकडे आश्चर्याने बघायला लागतात. म्हणजे राकेश इतका म्हणतोय की तुम्ही मला ब्रेकफास्टसाठी मिस केलं असेल ना? तर अर्णव पटकन म्हणतो, नॉट रिअली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, ताई अगं कसं आहे, जिजूंना आपण इतकं मिस का करत नाही? ते बिचारे सतत कामामध्ये असतात ना. अगं ते इथे सोशल वर्क किती करतात, सगळ्यांची सेवा करत असतात, सगळ्यांच्या मदतीला धावून जात असतात. 4-4, 5-5 महिने ते आपल्यामध्ये नसतात. मग आता त्या सगळ्याची सवय झाली ना, म्हणून मी म्हणालो की इतकंसुद्धा मिस केलं नाही आहे म्हणून, बाकी काही नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अच्छा त्या उद्देशाने बोलताय का तुम्ही मेवणे साहेब? बरं बरं, काही हरकत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली अगं नाश्ता देतेस ना मला? तेव्हा अंजली म्हणत असते, काय हो तुम्हाला इतका का उशीर झाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अगं काय करू, काल रात्री ईश्वरीजींनी इतकं छान दूध तयार केलं होतं ना, ते दूध प्यायलो आणि मला इतकी सुंदर झोप लागली आणि त्यानंतर सकाळी मला एक सुंदर स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये माझ्या कोण आलं होतं माहिती आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश गप्पच बसतो, कारण ईश्वरी घाबरते. कुणाचं नाव घेतोय हा राकेश काय माहिती? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणतो की इतकं सुंदर स्वप्न पडलं होतं, मी सांगूसुद्धा शकत नाही आहे. तेव्हा इथे राकेश आता पोहे खातो आणि म्हणत असतो, अरे वा ईश्वरीजी, काय पोहे झालेत, खूपच छान, मला तर फारच आवडलेत. इंदोरी पोहे म्हणजे खूपच छान लागतात. पण खरं सांगू का अंजली, मला इंदोरी पोह्यांपेक्षा आहे ना इंदोरी जिलेबी खाऊशी वाटते. मला इंदोरी जिलेबी खूप आवडली होती. काय रे अर्णव, अरे सांग ना तुझ्या बायकोला पुन्हा एकदा इंदोरी जिलेबी बनवायला. तेव्हा राकेश म्हणतो, कसं आहे ना जिजू, जास्त गोड खाल्लं ना तर ते शरीरासाठी चांगलं नसतं. जास्त गोड पण खायचं नसतं, चांगलं नसतं ते. तेव्हा इथे आजी म्हणत असते, बघताय ना तुम्ही जावई बापू, चिंटूला तुमची किती काळजी आहे ते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना, जरा जास्तच काळजी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता ब्रेड घ्यायला जात असते. तेव्हा राकेश लगेचच ईश्वरीचा हात पकडतो आणि ब्रेड घेण्याचं नाटक करतो. तेव्हा इथे ईश्वरी आपला हात बाजूला करते. तेव्हा राकेश लगेच नाटक करतो आणि म्हणतो, घ्या ना घ्या, तुम्ही ब्रेड घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको, मला नको. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिला म्हणतो, तू शांतपणे ब्रेकफास्ट कर, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश मुद्दामूनच आपला मोबाईल खाली पाडतो. त्यानंतरला अरे बापरे, मोबाईल पडला म्हणून तो आता उचलायला जातो. तर प्रेक्षकांनो, हा नीच राकेश काय करतो, मोबाईल उचलण्याच्या बहाण्याने इथे आता ईश्वरीचा पाय असतो, ईश्वरीच्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी खूपच जास्त दचकते आणि इथे अर्णवकडे बघते. अर्णव म्हणतो, काय झालं? तेव्हा ईश्वरी आता खुणावते आणि अर्णवला म्हणते की खाली बघा, तो माणूस काय करतोय. तेव्हा इथे राकेश आता तिच्या पायाला हात लावत असतो. तेव्हा इथे अर्णव खाली वाकून बघायला जाणार, तेवढ्यातच राकेश आपला मोबाईल घेतो आणि पुन्हा आता वरती ब्रेकफास्ट करण्यासाठी बसतो. तेव्हा इथे आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की राकेशचा नीचपणा काय चाललेला आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीला फोन आलेला असतो. वल्लरी आता फोनवरती बोलत असताना खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा आजी म्हणते, काय गं वल्लरी, काय झालं, कुणाचा फोन होता? तेव्हा वल्लरी म्हणत असते, आई अहो माझी पुण्याची मावशी आहे, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या पुण्याच्या मावशीला आहे ना बरं वाटत नाही आहे, तिची तब्येत खूपच जास्त खालावली, त्यामुळे मला आता निघावं लागेल. ती एकटीच असते ना, मला तिच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे, तेव्हा मी आत्ताच्या आत्ता निघते.
तेव्हा इथे आजी म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तू निघ, तू शांतपणे जा आणि त्यांची काळजी घे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अहो तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर यावं लागेल. आकाश, तू सुद्धा येतोयस का अरे आजीला बघायला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अगं आई, पण मला कसं काय येता येणार आहे? इथे सुद्धा महत्त्वाची कामं आहेत, महत्त्वाची मीटिंग आहे माझी. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश हे बघ, तू नको काळजी करू, मी आहे ना, मी इथे सगळं काही सांभाळून घेईन, तू जा बरं मामीबरोबर. तेव्हा इथे आता वल्लरी, मामा आणि आकाश आता मावशीची तब्येत ठीक नसल्यामुळे पुण्याला निघून गेलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं घरामध्ये असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशच्या मनामध्ये एक विचार येतो. राकेश म्हणतो की अरे वा, संधी तर माझ्यासाठी चालूनच आली. आता या संधीचं सोनं कसं करायचं ते मला बरोबर माहिती आहे. जर माझी इंदोरी जिलेबी मला माझ्या मिठीत हवी असेल तर मला आता हे काम करावंच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, अगं अंजली, तुला माहिती आहे का, अगं मगाशी मी म्हणालो ना, मला एक सुंदर स्वप्न पडलं होतं. तर माझ्या स्वप्नामध्ये कोण आली होती? अगं ती आपली कुलदैवत, आपली कुलदैवत माझ्या स्वप्नात आली होती. म्हणजे बघ ना आजी, अहो काल रात्री कोजागिरी पौर्णिमा झाली आणि आज सकाळी माझ्या स्वप्नामध्ये कुलदेवतेने मला दर्शन दिलं. तेव्हा मी काय म्हणतो, आपण स्वतः जाऊया का कुलदेवतेला? आपण गेलोसुद्धा नाही ना आशीर्वाद घ्यायला खूप दिवस. तेव्हा मी काय म्हणतो अंजली, आपण जाऊया कुलदेवतेला. त्यामुळे तुलासुद्धा बरं वाटेल आणि बाळालासुद्धा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद मिळेल. काय म्हणतो मी आजी? तेव्हा आजी म्हणतात, अरे वा वा, ही तर खूप छान आयडिया आहे. तुम्ही जरूर गेलं पाहिजे अंजलीला घेऊन. तुम्ही दोघेजणं जा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन या. तेव्हा राकेश म्हणतो, आजी तुम्ही पण का नाही येत आमच्याबरोबर? तुम्ही पण चला आणि तुम्हीसुद्धा आमच्या गावी कुलदेवतेला बरीच वर्ष आला नाहीत ना, तेव्हा तुम्हीही चला आमच्याबरोबर. त्या निमित्ताने तुमचंही दर्शन होईल, नाही का? तेव्हा इथे अंजली म्हणते, हो ना आजी, चल ना गं तू पण आमच्याबरोबर. तेव्हा अंजली म्हणते, मी कशाला, तुम्ही या ना दोघेजणं जाऊन. तेव्हा राकेश म्हणतो, आजी चला, अहो तुम्ही आलात तर अंजलीलासुद्धा सोबत होईल, नाही का? तेव्हा इथे आजी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जर एवढं म्हणत असाल तर मी सुद्धा येते कुलदेवतेला इथे आता दर्शन घेण्यासाठी. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की आपण आता सगळेच घराबाहेर आहोत, तर नवीन जोडप्याला, नवीन कपलला इथे चांगलं एकांत मिळेल, नाही का? तेव्हा अंजली म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, त्या दोघांना ऑकवर्ड करू नका. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अर्णव, ईश्वरीजी सॉरी, खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्ही ऑकवर्ड झाला असाल तर खरंच सॉरी. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आजी ताईची काळजी घे, तिला अजिबात एकटं सोडू नकोस. तेव्हा आजी म्हणते, नाही रे, मी तिची व्यवस्थित काळजी घेईन, तिला कशाला मी एकटीला सोडते. तेव्हा राकेश म्हणतो, आणि मी पण आहे ना अर्णव, तुझ्या बहिणीची काळजी घ्यायला, तिला काय मी एकटीला सोडत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला राकेश म्हणतो की आपण देवदर्शनाला जाऊ आणि आज रात्री आपण तिथेच वस्ती करायची आणि उद्या सकाळी आपण पुन्हा घरी यायला निघू, चालेल ना? तेव्हा अंजली म्हणते, हो हो चालेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली, त्याचबरोबर आजी आणि राकेश तिघेजणं जायला निघालेले असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की तुम्ही जर काल रात्री सांगितलं असतं तर बरं झालं असतं, खूपच घाईघाईने निघालो ना आपण. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की देवदर्शनाचा योग जेव्हा येतो ना, तेव्हा तो ठरवून येत नाही, आपल्याला कधीही देवदर्शन मिळून जातं, नाही का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो की ताई स्वतःची काळजी घे, आजी तूसुद्धा तुझी काळजी घे. तेव्हा राकेश म्हणतो, आणि तुम्ही दोघेजणं, तुम्ही दोघेही काळजी घ्या घराची. त्यानंतर इथे आता तिघेही गाडीमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा अर्णव इथे पाटीलला फोन करतो आणि म्हणतो, पाटील ते लोक निघालेत, त्यांचा पाठलाग कर, कारण तू राकेश आहे ना, नक्कीच काहीतरी चुकीचं वागणार आहे, त्याच्यावरती बारीक लक्ष ठेव, त्यांचं देवदर्शन कसं होतं आहे ते बघ, आणि जर काही तुला संशयास्पद वाटलं तर लगेच मला कॉल कर, कळलं का? तेव्हा इथे आता पाटीलला अर्णवने कामाला लावलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की मलासुद्धा तेच वाटते, हा माणूस स्वतःहून देवदर्शनाला जाणारा नाही आहे, नक्कीच त्याच्या मनात काहीतरी चाललं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर नको काळजी करू, पाटीलला आपण त्याच्या मागावरती ठेवलं आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पाटील राकेशच्या गाडीचा पाठलाग करत असतो, हे राकेशला कळतं. राकेश म्हणतो, अच्छा माझ्या मागावरती ठेवलं आहे का तुला अर्णवने, मग आता आमच्या मागावरतीच राहा, बघ आता तुला कसं फिरवतो आणि माझी माहिती जी काही द्यायची आहे तुला अर्णवला ती देत राहा.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणच घरामध्ये असतात. तेव्हा ईश्वरी आता भाकरीचं पीठ मळत असते. ती आता भाकरीचं पीठ मळत असताना अर्णव येतो आणि म्हणतो की मी तुझी हेल्प करतोय आणि त्या पिठामध्ये हवं तेवढं पाणी ओततं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय केलं तुम्ही? सगळं बिघडवून टाकलं सर तुम्ही. जेव्हा इथे ईश्वरी काही बोलायला जाणार, अर्णव तिच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि तिला गप्प करतो आणि तिच्या कपाळाला जे पीठ लागलेलं असतं ते आता आपल्या हाताने बाजूला करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, तुझ्या ब्युटिफुल चेहऱ्यावरती आहे ना फक्त ही टिकली शोभून दिसते, बाकी काहीही नाही. तुझ्या इथे चेहऱ्याला पीठ लागलं होतं ते पुसून मी बाजूला केलं. असं म्हणत आता अर्णव आणि ईश्वरी खूपच छान आता एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात.